हेलो हेलो माय मेन कॅरेक्टर्स. नाही. नमस्कार माझ्या मुख्य पात्रांनो. आजचं व्हॉइस ओव्हर मराठीत का? थांबा सांगते. आज मी पहिल्यांदा माझ्या फ्रेंड्ससोबत पुण्यातले गणपती बघायला चालली आहे. आत्ता वाजलेत 6:30 आणि दुपारपासून मी काही खाल्लं नाहीये. पहिल्यांदा मस्त खाऊन घेते आणि मग निवांत गणपती बघत बसते. आधी सुरुवात करू मानाच्या पहिल्या गणपतीपासनं. श्री कसबापेठ गणपती. हा आहे मानाचा दुसरा म्हणजेच श्री तांबडी जोगेश्वरी गणपती. हा मानाचा तिसरा गणपती म्हणजेच गुरुजी तालीम. हा आहे मानाचा चौथा गणपती म्हणजेच श्री तुळशीबाग गणपती. यांनी थोडी वृंदावन टाईप थीम केलेली जी खूपच मस्त वाटतीये. हा शेवटचा म्हणजेच मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा. आता तुम्हाला बाकीची मंडळसुद्धा दाखवते. मंडईच्या गणपतीचं असं काही डेकोरेशन होतं. वृंदावन टाईपच होतं आणि खूपच सुंदर. भाऊसाहेब रंगारी गणपतीचं असं काही डेकोरेशन होतं. आणि तिथल्या बाकी काही लोकल मंडळांचं डेकोरेशन सुद्धा खूप मस्त मस्त होते. या मंडळाने केदारनाथ सारखी थीम केलेली आणि ढोलताशा पथक तर खूपच भारी होतं. या मंडळाने श्री ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली होती ना, तो देखावा केला होता. या मंडळाने श्री 12 ज्योतिर्लिंगांचा देखावा केला होता. या मंडळाने रामायणातील एका सीनचा देखावा केला होता, ज्यामध्ये हनुमान संजीवनी पर्वत उचलतात व लक्ष्मणाचे प्राण वाचतात. या मंडळाचा असा काही देखावा होता. बऱ्याच मंडळांनी बॅकग्राऊंडला LED स्क्रीन लावून डेकोरेशन केलं होतं, जे रात्रीचं खूपच सुंदर वाटत होतं. इथे शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटकाचा एक सीन केला होता. लास्ट बट नॉट द लिस्ट, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती. माहीत नाही का, पण जेव्हा जेव्हा मी गणपतीच्या मूर्तीला बघते ना दगडूशेठच्या, तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यातून पाणी येतं. ते म्हणतात ना डोळे दिपवून जाणं, तसं काही. बसमधून जाताना एक झलक जरी दिसली ना त्याची, बास होऊन जातं तेवढंच. एवढं सुंदर कोण कसं असू शकतं. आता वाजलेत 10:30 आणि घरी जाता जाता मला 12 वाजणार आहेत आणि बोलले तर मला 100% बसणार आहेत. पण जाऊ देत, वर्षातला एकच दिवस असतो. खूप झालं आता गणपती बघून. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.